बाबा तुम्ही काय करतात? बाबा सोडा मला, तन्मय सोड, सोडा मला, काय करताय तुम्ही? तन्मय सोड बाबा, सोड मला, सोड बाबा, सोडा मला, काय करताय तुम्ही बाबा? आलीस? मला बंद करून ठेवलं. तुझी पावलं माझ्याकडेच वळली. मी जिवंत आहे की मेले ते बघाय रोचक मरे नाही, मरणार नाही, नाही नाही मरणार. माझा आवाज परत येतोय. मी मरणार नाही. हा क्षणाचं ताट तयार कर. विरोचक परत आलाय. तुला काय म्हणायचं ते म्हण, पण तुझी इथून सुटका होणार नाहीये. सुटका माझ्या गुलामांची नाही. असेच राहणार सगळे गुलाम. मी तुला शेवटची संधी देते. सगळ्यांना तुझ्या वशीकरणातनं मुक्त कर. तुला लढायचंय ना, माझ्याशी लढ. मुक्त होणार सगळे माझ्या वशीकरणातून नाही, जगातून मुक्त होणार. काय नाही करू शकत तू आणि तुझी देवी नाही करू शकत. काय समज? मला मारलं, अंत केलाच माझा. मी मेले
तर माझे गुलाम असेच राहणार, वश होऊन जिवंत प्रेत बनून राहणार. काही करू शकणार नाही तू. तुझी देवी आई जरी खाली आली ना, काय नाही करू शकत. त्या वशीकरणाच्या कुलपाची चावी माझ्याकडे. असेच राहणार ते जिवंत प्रेत. सोडवायचं तुला तुझ्या माणसांना, मला सोड. त्यांना मुक्त करते. तुझ्या माणसांचा विचार कर. सोड, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावं लागणार. सोड. जा निघून जा. माझे गुलाम जिवंत प्रेत बनून राहणार. तुझी देवी आई जरी खाली आली ना, काय नाही करू शकत. गदग्रहण माझं आहे. ग्रहणातच सगळ्यांचा नाश करणार. हे युद्ध, हे घर, ही माणसं सगळं संपवणार. तुझी माणसं हवी असतील ना, तर सोड मला. त्यांना मुक्त करते. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत राहशील. विचार कर. मला इथून बाहेर जावं लागेल. बाहेर जावंच लागेल. उठ, उठ विरोचका, उठ. पण मी इथून बाहेर येणार.
ज्या क्षणी बाहेर येईल त्या क्षणी तेव्हा या घरात रक्ताचे पाट वाहणार. रक्ताचे पाट. तुझी माणसं हवी असतील ना तर सोड मला. त्यांना मुक्त करतो. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत राहशील. विचार कर. दिवसाढवळ्या पडलेलं स्वप्न आहे, खरं नाही होणार. तू सतत याच गोष्टीचा विचार करतेस ना, म्हणून होतंय असं. मित्र, मी काय सांगितलं होतं तुला? आत्ता आपल्याला आपले इमोशन्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आपल्या इमोशनल वागण्यामुळे एखादी जरी चूक झाली नेत्रा, आपल्याला खूप महागात पडू शकते. आणि इमोशनली स्ट्रॉंग असणारा माणूस जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट माणूस असतो. मी एकदा बघून येऊ का तळघरात? नेत्रा, पण मी आत्ता बघून आलोय. तरी एकदा मी जाऊन येऊ का? नेत्रा, बघ, आता सिच्युएशन आधीसारखी नाही राहिली आहे. आधी आपण घरातून बाहेर सुद्धा पडू शकत नव्हतो, पण नेत्रा आता आपण विरोचकाला बंदिस्त केलंय. आपली माणसं सेफ आहेत आता. आपण घरातून बाहेर पडू शकतो. आपल्याला हवं असेल तर काहीतरी सोल्युशन शोधू शकतो. वाहुशीला सुद्धा जाऊ शकतो उपाय शोधण्यासाठी. आणि हो, आत्यांचा फोन आला होता. आत्या लँड झाल्यात, तासाभरात घरी पोहोचतील आणि त्यांनी सांगितलंय गतग्रहण 5 दिवसात सुटणार आहे. मित्रा, एकदा का हे गतग्रहण सुटलं की सगळं व्यवस्थित होईल. काय झालं मित्र? मी जाऊन येते तळघरात, एकदा बघून येते मी. बरं, चल, ठीक आहे, मी पण येतो. नाही, तुम्ही इथेच थांबा. बाकीच्यांसोबत कोणीतरी असायला हवं. मी जाऊन बघून येते. ओके. मला
मी म्हणालो ना तुला, विरोचक आता कधीच मुक्त नाही होऊ शकत. हा फोटो बघा, किती सुंदर आहे, किती गोड दिसताय तुम्ही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळते तुम्ही किती खुश आहात ते, हो ना? काकू हे बघा, फाल्गुनी ताईंच्या लग्नातले फोटो. बघा तुमचा फोटो, किती सुंदर दिसताय तुम्ही. सगळे किती खुश दिसतायत ना, हो ना? तेजस भाऊजी, हा बघा तुमचा फोटो. तुमच्या लग्नातले फोटो आहेत. हा बघा किती छान फोटो आहे. सगळे आहेत, आजी आजोबा. हे बघा, छान आहे ना फोटो. फाल्गुनी ताई, हा बघा तुमचा माप ओलांडतानाचा फोटो. किती सुंदर फोटो आलाय, हो ना? मला सांगा, तुम्ही नाव घेतलं होतं का माप ओलांडताना? घेतलं होतं? यांनी घेतला होता का उखाणा? काय घेतला होता, आठवतंय? बघा ना आठवून. काकू काकू, हा बघा तुमचा साडीतला फोटो. ती सुंदर दिसताय. ही साडी आहे आता तुमच्याकडे? मला द्याल कधीतरी नेसायला? हा, खूप सुंदर साडी आहे. हा, त्या बोला. हा अद्वैत, बरं मी एअरपोर्टवरून निघाले, कॅबमध्येच आहे. बर, तासाभरात पोहोचेल. ओके. घरी सगळं ठीक आहे? हो आत्या, घरी सगळं ओके. बरं आत्या, मला सांगा, आचार्यांनी आणखी काही सांगितलंय का? सांगितलंय, घरी आल्यावर सविस्तर बोलूया आपण. ओके, पोहोचेन तासाभरात. ठीक आहे, चालेल. बाबा, तनू, डोंट वरी, तुम्ही लवकरच आता आधीसारखे होणार आहात. आता एअरपोर्टवरून निघाल्यात, पोचतील तासाभरात. मी जरा हे ठेवून आलोच, आणि नेत्राला सांगतो ती कॉफी पाठवेल तुमच्यासाठी. हां, मी आलोच. भाऊजी हे बघा. तन्मय काय काय करतोय, किती मस्ती चालली आहे. आणि किती वेगळा दिसतो ना तो. अहो, आजींचा पण फोटो आहे. काय चाललंय? आणि काकूला तू घेऊन आलीस का इथे? फाल्गुनी ताई आणि तेजस भाऊजींच्या लग्नातले फोटोज दाखवत होते. पण ठीक आहे, आपलं ठरलंय ना, आपल्या हातात आहे तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. मी प्रयत्न करत राहणार आहे. आणि आता तसंही आपल्याला माहिती आहे, विरोचकाची अवस्था खूप वाईट आहे. त्यामुळे आता विरोचकाचा जास्त विचार नाही करायचा. आपण आपल्या कुटुंबाजवळ राहायचं, त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. ते ठीक होतील, सगळं व्यवस्थित होईल. आत्ता पण पोचतीलच थोड्या वेळात.